बाई भरभर भरभर पुसून घेतो. देवपूजा व्हायची आहे. देवाची सगळी पूजा झाली का मोकळे होते. आई भवानी तुझ्या कृपेने धावसी भक्तासा, हात महिमा तुझी माऊली धावी संकटाला. आई माझ्यावरी कृपा करी गोंधळाला ये. काय बरं, देवीची स्थापना झाल्यावर किती रूप बदलते पण देवाचं. किती सुंदर दिसून राहिली देवी मा. बापरे, जय भवानी माता. सुखी समृद्ध ठेव माझ्या महाराष्ट्राला, माझ्या देशाला. थोडीच कृपा असू दे. जय भवानी माता. माता, किती आमच्या घरात असं आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहते तू असली का. किती सुख समाधान वाटते जीवाला. असं वाटते का तू नेहमीसाठी राहो आमच्यासोबत सदैव. तशी तर तू सोबत सदैव आहे, पण आमच्यासोबत राहावं असं वाटते. पण काय आता, काही दिवसाचंच तुझं स्थापना असते. बाई लवकर लवकर पुसून घेतो. पाय बरं, मी तुझ्या इकडे देवा पाहत राहिली का, पाहतच राहतो. मला मग्नच होऊन जातो मी. अधिक बाया येते देवदर्शनाले, कोणी कुठून कुठून येते. चांगलं दिसत पुरं पुसपास करतो. ह्या पोरी इकडे स्वयंपाक गिपाक करते. चांगलं दिसत. मग तर नुसतं देवीकडेच पाव वाटते, एकटक देवीकडे पाव वाटते. बापरे शांता काकू, पुष्पाच सुरू आहे तुमचं. काहून सुना नाही पुसलं का काकू. झालंच बिचारे, त्याने एकदा पुसलं. पण आता कोणी येते जाते देवदर्शनाले म्हणून चांगलं स्वच्छ घर पाहिजे म्हणून मी डबल पुसलं बिचारे. त्यानं केलं ना, त्या करत नाही तर काय बिचारे, त्या करते म्हणून तर सगळ्या घरात त्यानं तर डेकोरेशन केलं. पाय बरं किती सिम्पल आणि किती मस्त केलं मासू नाही ना. मस्त करते त्याच. म्हटलं चला बा पुसपास करून घ्या. तर तू चाली घे ना, कर ना दर्शन, घे देवदर्शन कर. हो मी दर्शनाला चाली बाप्पा. काल आलं येणं नाही झालं माईकडून. काल घरीच होतं. म्हटलं चला आज चला काकूच्या इथं दर्शनाला जा. दरवर्षी आपण दर्शनाला एवढ्या आनंदाने येतो म्हणून आली मग. तुम्ही काल कुठं गेल त्या काल मी साराईच्या घरी आली सांगाले का मा घरी भवानी माता बसते, तर तुम्ही या म्हटलं आरतीले. एक जण नाही आली बाबा, तुमची वाट पाहू ठाकून गेली. शेवटी आम्ही आरती सुरू करून दिली. थांबा म्हटलं बा, पण माय पोरं म्हणे मग आई किती वेळ थांबतं म्हणे. मग शेवटी करून टाकली बिचारे. तुमची वाट पाहून थकून गेली. पण एक नाही कुठं गेलते बा, कुठं गायब झालते एवढ्या. ये 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 हो काकू, कालची गोष्ट काय सांगू तुम्हाला. काय मस्त आपल्या इथं देव्या आलत्या बापा. काय मस्त देव्या होत्या. आणि सगळे म्हटलं कोणी बाई लाईट लावले, कोणी बाई डीजे लावले. यावर्षी लयच माहोल होता ना. तर म्हटलं देवी पाहत बसलो, तर देवाच पाहत बसलो. लय देव्या गेल्या ना काकू. काय सुंदर, एक देवी ती इतकी सुंदर होती. तशा तर सगळ्यात देव सुंदर आहे म्हणा, एकच रूप आहे पण एवन नंबर. काय बाई रूप, सगळ्याचे रूप भल्लेच मस्त होते. पण तिथे जर देवी पाहिली ना तर एकटक पाहा वाटे मले. काय बाई लेहंगा घातला होता. लेहंगाच किती रुपयाचा असून किती नाही बाई. काय सुंदर दिशे म्हटलं देवी. मी तर अशी टक्क पाहतच राहिली म्हटलं देवीकडे. बाय काय बाई रूप, काय बाई थेन, काय सुंदर दिशे. थक्क होऊन गेलो आम्ही. बापरे ताई तुमचा आवाज वाटते. तरी म्हटलं कोण आहे बा. तर काल काही आल्याच नाही हो. काहून हो आल्या नाही. रागीक आला होता का हो ताई तुम्हाला. ते कायचं बाप्पा रागीन, काही रागीक नाही आलता. अहो काल आम्ही देव्या पाहत बसलो. आम्हाला आठवणच नाही राहिली का बा तुम्ही आवाज दिला होता बा. एवढ्या देव्या गेल्या म्हटलं. काय देखण्या, काय सुंदर. काय बाई पोराईनं खर्च केला बाई. काय बँजो होते आणि काय ते फटाके किती. मी तर म्हणतो आपल्या गावात तरी 5 लाखाचे तर फटाकेच आणले असं. बापा 5 लाखाचे फटाके लय झाले ना ताई. एवढे नसं बापा, जास्तीत जास्त सांगितले सगळ्या मंडळाचे किती फटाके फोडले बापा. काय सस्ते का फटाके. काय जाय लयच मस्त मस्त होते. आता तेच सांगून राहिलो आम्ही काकुले का बा काय सुंदर देव्या होत्या बा. आणि त्याच्यात म्हणजे तुम्हाला सांगू काय, तुम्ही पाहिली नाही म्हणून ती देवी. तुम्ही स्टेटस गिटसवर पाहिली का कोणाच्या. बाबा आम्ही नाही पाहिलं. कोणा टाकले असं. पण आज काही मोबाईल पाहायला वेळच नाही. सकाळी उठलो देवीची हे ते झाड झुड घरात आणून स्वच्छ ठेवावं लागते सगळं घर. आणि सगळे साफसफाई आणि सगळं चालूच राहते ना. काही मोबाईल पाहिले तर काही वेळच नाही भेटले. हो काय सुंदर देवी आहे म्हटलं. एक मस्त लेहंगा घातलाय. लेहंगाच तिच्या घातला किती महाग असं. पण लेहंगा काय मस्त बसली. काय हास्य मुख काय. तशा तर सगळ्यात देवी यावर्षी मस्त आहे. आणि बाई सगळ्याचे पातळ किती सुंदर सुंदर आहे. आपण जर घ्यायला घेतलं तर अशी देव भेटत नाही. पण खूपच सुंदर राहते. त्या घरी घटस्थापना तिथं आम्हाला काही यायला भेटलं नाही. पण जेव्हा दुर्गादेवी येत होत्या ना तेव्हाच आमच्या घरची आरती सुरू होती. आणि तेव्हा एवढे आमच्या घरची आरती सुरू, तिकडे फटाके फुटणं सुरू. बम फटाके फुटे. आम्हाला ऐकू ये म्हणा. पण आता काही आम्हाला काही पाहायला नाही भेटल्या देव्या. तुम्ही सगळ्या पाहिल्या वाटते देव्या. हो मी गेली तर मला दिसले ना. तुम्ही दिवे लावले होते ना दारात. काय तुमच्या घरी मस्त प्रसन्न वाटत. पण म्हटलं चला आता काल नाही गेलो तर आज तरी जाऊ म्हटलं काकूच्या इथं दर्शनाले म्हणून आलो आम्ही. झालं बाप्पा आल्या तर बरं झालं.
आम्ही तर कालच वाट पाहिली तुमची, पण शेवटी मग आरती करून टाकली. आपल्या घरापाशी तर आरतीला रोज जातात, आपल्याला ते पाहायलाच भेटते देवी. आपली इच्छा मस्त रथावर आपल्या इच्छा देवी. आणि त्याच्यात मेन म्हणजे 4 का 3 म्हटलं सिंहच आहे. आणि राक्षस तर एवढा सुंदर क्यूट दिसते का काय सांगू तुम्हाला. म्हणजे असं जीप काढून आला असा करून. लस म्हणजे त्याच्याकडे पाहून असा आनंद होते बघ. काय आपल्या इथं राक्षस क्यूट आहे का असं. मग रात्री जा लागन ना, आज आरतीला आज जाईन आम्ही. आज लवकर घरची आरती करून आणि चाललं जाईन. आईले ठेवून घरी. आणि आमचं घर बंद नाही ठेवता येत ना, घट असल्यामुळं एक ना एक घरात राहावंच लागते. होते सारे गेले तर काही म्हणता तुम्ही दार बंद नाही करतात असं नाही. नाही, आम्ही आमच्या देवीला एकटं ठेवत नाही ना, परंपरा आहे ते आम्ही पाळतो. आमच्या सासूपासून चालू आहे, आमची सासू करे तेच आम्ही करतो. मले माझ्या सासूनं जे जे सांगितलं ते मी शेवटपर्यंत नेणार आहे. आणि तशाच माझ्या सुनाई नेईन, मला एवढी गॅरंटी आहे. कर बापा, देवदर्शन कर. सुखाचं ठेव. मस्त डेकोरेशन केलं वा. लाइटिंग हल्ली मस्त आणली. लाइटिंग किती रुपयाची बाई? ताई आम्ही गणपतीच्याच वेळेस ऑफर होती तर बोलावून घेतली. म्हणजे कसं आता म्हटलं आपल्याला देवी तर बसावंच लागते, तवा तवा पाहिजेच बा, म्हणून बोलावून घेतली असती. मस्त दिसून राहिली वा. भल्ली मस्त दिसून राहिली. देवीला तर मस्त पावलं गिवलं भल्ली सुंदर आहे त्याची देवी तर. पायता ध्यान लागून राहिलं. काकू साडी भल्ली मस्त नेसवली. कोणा नेसवली तुमच्या तिघीपैकी? नेसतो ताई, नेसवता दोघी आम्ही कामाच्या नाही एवढ्या. माझ्या सासू बैलेच नेसवता ते. पा किती सुंदर नेसवली त्याईनं. हो शांता काकू येतेच, पण शिकून घे जाऊ पुरे शिकून घ्यायले. मग सासू आहे तोपर्यंत आहे सासू घालाले. मग तुम्हाला नाही घालता आलं पाहिजे का? तुम्हाला नाही उभी करता आली पाहिजे का देवी? शिकून घे जा काकू कोण. मग मला सांगितलं नाही, आताच सांगून देतो बा. ते घे लागू तू पाया. राहिली तू पाया लागायची गोष्टीच करून राहिली मी. भवानी माता आमच्या सर्वावर तुझं लक्ष असू दे माता. सगळं पीक पाणी सारं चांगलं होऊ दे देवा. तू याच भरोशावर आहे बा देवा. सर्वाईले सुखी ठेव. ते बिचारी सगळं बरोबर करते, त्याच्याच भरोशावर सोडून द्या लागते आपल्याला. सर्व देवाच्या याच्यावरच चालते. आपण काय आहे, एक फक्त आपण निमित्त आहे. त्याच्यासाठी सर्व आहे. एवढी मोठी पृथ्वी चालून राहिली तर अशी चालून राहिली काय? काही ना काही त्याचा हात आहे, तेव्हाच एवढं चालून राहिलं. हो काकू तुम्ही म्हटलं तेच बरोबर आहे. माणसाकडून काय होते काही नाही. जोपर्यंत आपण म्हणतो सूत्र देवाच्या साठी आहे, जोपर्यंत देव सूत्र हलवत नाही तोपर्यंत काही नाही आहे. आपण कितीही काही केलं तर शेवटी देवाच्याच हातचा आहे सारं. आई यायचले मागच्या वर्षीची गोष्ट सांग ना, काय झालं होतं तर? जेवण बाई, माझ्याकडून एक मोठी चूक झाली तर मग तुम्हाला सांगतो ना काय झालं म्हणून. चालतो बापा काकू एवढं? हो, ते राजकन्याची नात नाही का, राजकन्याची नात. ते कानी बिचारे मला कानी स्वप्नात दिसली. नाही ना, चांगली मस्त डिगी डिगी चालून राहिली होती. म्या का म्हटलं वा, म्हटलं मस्त डिगी डिगी चालून राहिली म्हटलं. ते का म्हणते मला राजकन्याची नात लहान चुकली होती ना बाई 2 वर्षाची तेव्हा. तर ते का म्हणते मला माहिती आहे, म्हणते त्या म्हणते मा पायाखाली मोठे म्हणते फुलंच टाकली म्हणते. चांगली म्हणते मी डिगी डिगी चालू म्हणते. अशी बाई एवढीशी पोरगी बोलायला लागली ना. म्या म्हटलं बाई, मी स्वप्नातून उठली खडकन जागी होऊन. मग मी अशी बाहेर बसली. मग बायले मी असंच म्हटलं बाई म्हटलं राजकन्याची नात दिसली होती म्हटलं स्वप्नात. आणि म्या म्हटलं चाल बाई डिगी 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 डिगी. आणि ते लहान सुकली पोरगी म्हटलं बाई कशीच बोलत नाही. आणि पण बोलली काय म्हटलं सांगू का म्हटलं तुम्हाला. म्हटलं त्या का मा पायाखाली का फुलं टाकले काय मी डिगी डिगी चालू म्हणून. मग म्या निर्मला बाईले सांगून राहिली होती ही गोष्ट. निर्मला बाई काय म्हणते मला, काव म्हणते अशी म्हणते काय मग त्या माया पायाखाली फुलं टाकले का म्हणून असं म्हणे काय. काही बाई म्हणते ते चुकलं असं म्हणते त्या घट मांडला तर. तू पाय म्हणते तू काहीतरी चूक तरी झाली म्हणते, त्याकडून कमी जास्त झालं म्हणते देवाला ठेवण्यात. मग म्या म्हटलं मग काही तर नाही बा सगळं. मग म्या देवाकडे पाहिलं, सगळं तर बरोबर आहे म्हटलं. आपण तर सगळं व्यवस्थित केलं म्हटलं देवीचं. म्हटलं मग काय झालं बा म्हटलं. मग म्या असं साडीवर तर करून पाहिलं का बा राजगीज आहे का म्हणून. बाई रासच नव्हती. देवीच्या आईच्या खाली स्थापनेच्या खाली रासच नव्हती. मग लक्षात आलं बाई. म्हणून मग म्हटलं असं होय, देवीनं बा स्वप्नात येऊन सांगितलं आपल्याला का त्या का बा माया का पायाखाली का फुलं ठेवले काय, रासने ठेवली म्हणून. पाय बरं कोणत्या कसं रूपात आली देवीन, कसं सांगितलं पाय बरं. स्वप्नात येऊन सांगितलं ना, म्या ओळखलंही नाही. आणि म्या एकीपाशी गोष्ट काढली म्हणून मला लक्षात आलं. नाही तर मागच्या वर्षी मी रसच नाही ठेवली होती. पाय बरं. मग तेव्हा मग म्या म्हटलं बाई पाय देव पाय कोणत्याही रूपात येते सांगते आपली चूक. पण आपल्याला वैखा लागते. हो काकू देवीची लीला लय अगाध आहे, साक्षात देवी आहे. मागच्या वर्षीपासून मी सगळं डबल पाहतो. कसं आहे कधी चूक झाली नाही पाहिजे. चूक झाली तर मग आपल्याला देवीनं सांगितली तर आपण करू पूर्ण. नाहीच जर त्याचा कौल समजला, आपल्याला काही समजलं तर राहिलं ना. असं असते ते. पण मला तेव्हापासून म्हणजे पुरा अनुभवच येऊन गेला.
मग टाका काकू, मग तुम्हाला माहित झाल्यावर मग रास टाकली का तुम्ही? बाई टाकून येतं काय, लगेच टाकून दिली मी रास आणि मोकळी झाली बापा. कसं आहे देवानं आपल्याला जाणवलं ना का त्या असं असं केलं नाही. म्हणे माय पाय जाऊन राहिली म्हणे देवी म्हणे, असे म्हणे ना बाई देवी स्वप्नात. पोरीच्या रूपात आली. मॅम तरी मला अचंब वाटलं, एवढीशी 2 वर्षाची पोरगी तशी बोलत नाही ना, अशी कशी बोलून राहिली बा. पाय बरं, एक कौलच दिला ना मला देवीनं. म्या देवीले म्हटलं चूकभूल झाली तर माफ कर बापा म्हटलं, आम्ही एवढं ना समज आहे म्हटलं, आम्हाला काही एवढं समजत नाही बापा म्हटलं देवा. पण आम्ही लय काळजीपूर्वक करतो सगळं देवीचं. काहीच ठेवत नाही, साफसफाई पुरी करतो आम्ही देवीच्या वेळेस. काही नाही, सगळं चांगलं राहते आमच्या घरी. हे झालं तर बिचारे, असं आहे नाही राहते का तिथं लक्ष. बाई आज खिचडी करून टाकली, मोकळे झाले काम. अरे जण खाते खिचडी, पण माणसाचाच मोठा रोण आहे. माणसासाठी अलग अलग करा लागते. आज करतच नाही, जाऊ दे अकडू दे. बोलन किती बोलन तर त्यासाठी काय डाळ ढोमणे करणं का मला हाय उपास. आणि मायाला जीवार आता काय करणार आहे मी. टाकली खिचडी, आता खात बसा ना खिचडी. तिला तर मस्त आवडते. काय देवाचा फोटो हेकडा झाला वाटते सारखा करून घेतो. आहे कोणतं काम नसलं म्हणजे अगवचे कामच असते डोक्षाले. बाई बसतो आता जराशी, आता निचन ताईनं बसतो, चांगली बसून घेतो. पोरगी येईन जेवायला, ताईचा बाप येईन कामावून. फक्त आता घन नाही लावलं पाहिजे या माणसानं. आंबट बेसन करावं यासाठी, आंबट बेसन करायला खिचडी सोबत चांगलं लागते. तर तेवढं घन कमी करावं का बिचारे. जाऊ दे, काही करत नाही मी. बोलते नाहीतर बोलते, नाहीतर बोलते. प्रयास कामही झाले वाटते तुमचे. हो बाई, मला उपास आहे याच्यासाठी करून दिलं भरभरून. काय मग आज काही मग काम धंदा नाही, काहीच नाही आहे. आता आराम करून राहिली. आता हे येते काय माहित काय कधी येते कधी नाही. झालं का उपासाचं? बाई माझ्या घरी सारायला उपास आहे, मला तर काही स्वयंपाक करायच नाही लागत सकाळचा. मग रातचा आम्ही लवकर लवकर करून घेत असतो. मग आरती गिरती करायला जा लागते ना अधिक. राजीव थकून गेला लेकाले. हो तुम्ही आले, तिथं पाणी आहे म्हटलं ठेवलं. गरम केलेली आहे, थंड आहे लागत तसं पाहिजे ते करून ठेवलं आहे मी. घ्या त्याच्यातलं आणि आंघोळ करून घ्या, आणि मग मी जेवायला ताट वाढून देतो. हो जातो, आंघोळ गिंगोळ करतो, फ्रेश होऊन जातो. जरा सांग टाकतो, मग जेवतो. एकदम नाही जेवत मी. करा जसं तुम्हाला वाटते तसं. मला काय कधी ताट वाढून देण्याचं आहे तुम्हाला. तुमच्या इच्छा दादाचं तर काहीच मला आठ नाही दिसत. पाय बरं, तुम्ही पाणी ठेवलं आहे म्हणता, घेते हाताने वाटते, आंघोळही करते वाटते. हो तसा काही आठ नाही माहिती माणसाचा. फक्त खायच्या बाबतीत आहे जरासं घन. तुला नाही माहीत, भाजी चांगली झाली तर बरं, नाही तर घन करते. त्याच्यानंतर ते खिचडी कशीच नाही पटत. त्याच्यासाठी का मग आम्ही खिचडी नाही खाऊ का? आमच्या घरी लेकराला वाटते ना खिचडी खाऊ म्हणून, पण कशीच खिचडी खात नाही हे. यायच्या ना मग खिचडी करता नाही का हो, एवढा आहे का हो? मग तुला खिचडी केल्यावर पोया करावं लागत असन. लय टेन्शन आहे तुला तर. मग ते तर मग मला वाटलं दादा तो बा काही खाते. हो बापा, सारं करा लागते. माहिती लय जीवार येते, पण करावंच लागते. माणूस रागिवरातून येते तर एखाद दिवशी नाही ऐकत असतो मी त्याच्या मतानं. त्या घरी नाही बापा अरो ना काही खा प्यायचा. माहितीचा माणूस जे आलो तो ताटात ते खाते व. आणि असं नाही आहे पुईच पाहिजे म्हणून. एखाद दिवशी इडलीचं केलं तर इडलीचंच खाते. असं नाही आहे का इडलीचं केलं बा तर पोळीचं ढमणं करावं लागते, असं नाही आहे माहितीच्या माणसाचं. कसंही खाते माहितीचे माणूस. केले तर नुसते अप्पेस खाईन, उत्तप्पे केले तर नुसते उत्तप्पेस खाईन, असं म्हणून नाही का मला पुई दे करून. असं असलं तर करायला मन करते. माय काही मन नाही करत म्हणूनच करायला. कारण की माईच्या माणसासाठी शेवटी डबल करावंच लागते ना. ते हेही करा, गंटूनची हेही करा. मग त्याच्यापेक्षा माय म्हणणं पडते का नाही केलेलंच बरं. म्हणून जीवार येते. नाही तर हरकाजीनं करत नाही काय, धेसते खाल्लं तर. पण तसं नाही तर हे करा ढोमणं, हे करा ढोमणं, ज्वार नाहीत काय. हो घरचं सगळ्यांना जर सारखं म्हणजे सगळं खाल्लं ना तर काहीच वाटत नाही. नाही तर मग एकासाठी अलग ढोमणं करा, एकासाठी अलग ढोमणं करा. माई सासू नाही काय, सासू पहिले मायाच्यात होती तर बिचारे तेव्हा भरलो त्याचं घन होतं काम. तेव्हा मी जास्त करोही नाही. कारण काहून त्या खाईच नाही ना. कधी पाहिलं का भाजी पुईच लागे ना त्याईले. मग काय इंटरेस्ट नाही करायचा, मी करोच नाही. आता माझ्या जाऊच्या याच्यात आहे तर मग कशा चांगल्या राहते. पहिले लय चवणी होती त्याईच्या हातात. म्हटलं ताट लागे म्हटलं मावक्ती. आता तिच्यासमोर मला सांगत नाही का बाया, चांगले भांडे घासते म्हटलं मावक्ती, पाणी हातात लागे म्हटलं त्याईले. आणि एक काम नाही करायला लागे तर त्याईले जास्तीचे मी जसा सुचल्या. हो माय, तू सासू तर भल्ली सुटी आली होती तिकडे. त्या बाबतीत एक काम नाही करू. मला माहीत आहे. आता तर बाई सारं तिच्यावर काम टाकते त्या सासूवर. तुझी सासू म्हटलं लप बघते. आणि त्या बाबतीत केलं असतं तर काय झालं असं नाही करे ना. तोंडही मोठी वाटवी वाजवे ना. तसंच आहे, आपण किती काही केलं तर आपलं नावणी आहे. त्याचं भलं असते. आणि आता म्हणते मी येऊ कामते त्या याच्यात. मी म्हटलं माझ्याच्यात नाही या लागत. तेव्हा तुम्हाला ते गोड होती म्हटलं. आता मी तुम्हाला कडूच आहे तर कडूच राही ना म्हटलं माझ्यासोबत. पहिले तर माझ्यासोबत तंटे करा म्हटलं तुम्ही भांडणं. आणि आता काय होते म्हटलं राहा म्हटलं तर तिच्या याच्यात चांगलं गोड राहा म्हटलं. मी तर बदमाशच आहे म्हटलं पहिलची. आता त्या याच्यात राहिले तू म्हणते काय? येऊन जाऊन म्हणते मी त्या याच्यात राहिले तू, मी त्या ह्याच्यात राहिले तर. म्हटलं नाही पाहिजे म्हटलं आता माझ्यात. पहिले तुम्हाला चांगलं आहे ना म्हटलं होतं का जाऊ नका बा तिथं, जाऊ नका बा तुम्ही तिथं. नाही माहितीच पोरगं चांगलं आहे, माहितीच पोरगं. नवऱ्याला नुसतं दोषच दे.
तू चांगला नाही है, तू लय बदमाश आहे, तू लय बदमाश आहे. मी ऐकून घेणार आहे का? मानवराला मा देखता असं बदमाश आहे, काम नाही करत, तू काम नाही करत असं म्हटल्यावर आता ते शाळेतलं काम करण का इकडलं काम करण वावरातलं, तू सांग बरं. काय काय करून ते? हो तरी मास्तर त्याचे किती म्हटलं शेतीतलंही करते, शाळेतही जाते. शाळेतलं का काम कमी असते का हो माय? लेकराला शिकवणं, ते लेकर कल करते, तिकून आल्यावर तर डोक्यात दुखते म्हणते, लय जण सांगते. पण का तरी वावरातलं काम करते त्याचा माणूस. उद्यापासून चालत जाशील काय? देवीच्या इथं आरतीला सकाळी 5 आरती लागते, तिथं सगळं मस्त आनंदी वातावरण राहते. चालत जाशील काय? मग आपण सकाळी उठा लागते मग. हो चालत जाईन ना बापा, झाले नाही का आहे. देवदर्शनाचं काम करावंच लागते. मला मोठा उत्साह आहे. तर ते आपल्या गावाकडे गरबा गिरबा राहत नाही, कसंच गमत नाही. शहराने किती गरबी गिरबी राहते बाई, आपल्या इकडे ठेवायला पाहिजे बाई कार्यक्रम. काय बाई भाड्यानं आणणं, काय मस्त मस्त दागिने घालणं, काय बाई त्याचे शौक राहते, काय मज्जा येते बाई. मा बहिणीच्या घरी गेलती ना, तर मी बाई केलती बाई. माझ्या बहिणीने मस्त भाड्यानं आणून दिला होता. मस्त आम्ही टिपऱ्या 1-2 दिवस मिळाली, म्हटलं प्रॅक्टिस केली होती आणि बम डान्स गिन्स केला होता हो माय. मग डान्स म्हणजे गरबा हो. 2-3 दिवस शिकलो ना आम्ही गरबा. आणि सगळेजण म्हणे काय मस्त करतो हो म्हणे रचना तू गरबा. नाही एवढं उत्साहाचं वातावरण राहते, लय मजा येते. पण शहरात तर लय मजा येते. आपल्या इथं मजा येते म्हणा, रोज आपल्याला आरतीला जाणं हे ते. आपला दिवस कसा असते माहित नाही पडत, लय करमते. पण दुर्गादेवी असली म्हणजे पण आपल्या इथं गरबी गिरबी पाहिजे होती हो माय. ते नाव बोटं भुलले ठेवते काय ना, त्याची बायको कशी नाचून राहिली, शोभते काय नीली शोभते काय, ह्याच मोठ्या गोष्टी आहे. जरा सोच बदलली तर सगळं काहीच बदलते ना. काही जणांना भल्ली बेकार आदत असते. काय आपापलं जीवन आहे, स्वातंत्र्य जगण्याला अधिकार आहे, तर करू द्यायला पाहिजे. थंड पानी से नहाना चाहिए. तेलाची बॉटल कुठं आहे? तुम्हाला दिसतच नाही काय? त्याची ताई ना रोजच्याच जागेवर आहे, पाहत नाही, सवरत नाही, एकदम मलाच विचारता. अशी बोलतो तू, अशी बोलतो, मला हेच पडत नाही तुला. काय तिथंच आहे पहा तुम्ही. येऊ माणसाला अशी म्हणतं, तपला तुपला माणूस राहते, गरम गिरम झाला तर काय काय लय गरम होत असते.